विश्वासाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. अखंड ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांची भक्ती, श्रद्धा आणि उपासना कशी करावी या संदर्भातील आध्यात्मिक मार्गदर्शन आणि त्या मार्गदर्शनानं ऊर्जा कशी मिळवायची, अशक्य ही शक्य करतील स्वामी, या सगळ्या गोष्टीतनं आज आपण आध्यात्मिक विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत आज चर्चेला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर हेमंत बिडवई यांच्याशी आपण मार्गदर्शन घेणार आहोत. नमस्कार, मी योगेश कोळी आणि आपण पाहतात योगेश कोळी ऑनलाईन. योगेश कोळी ऑनलाईन, एक पाऊल तुमच्यासाठी. हेमंत सर, स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हेमंत सर, स्वामी समर्थांच्या भक्तीत आणि जेव्हा आपण दुःख सुखातनं जेव्हा जात असतो तेव्हा स्वामी समर्थांची साथ आपल्याला कशी लाभते आणि स्वामी समर्थांची भक्ती ही कुठून करावी? सगळ्यात महत्वाचं, भक्ती हा विषयच वेगळा आहे. भक्ती तर कोणत्याही जी आता आपली महाराष्ट्राची जी भूमी आहे ही सगळी साधू संतांची भूमी आहे आणि साक्षात दैवी अवतार इथे प्रगट झालेले आहेत या भूमीमध्ये. तो कोणत्याही संतांनी सांगितलं नाही की तुम्ही माझी भक्ती तासनतास करा आणि माझ्याच भक्तीमध्ये तुम्ही मग्न व्हा. बिलकुल नाही. तर स्वामींची भक्ती कशी करायची हा जो तुमचा प्रश्न आहे ना, याच्यावर मला एक छोटस सांगावंसं वाटतं की स्वामींची भक्ती ही स्वामींच्या नामात स्वरूपात करावी. तर स्वामींनी कधीच सांगितलं नाही की तू तासन तास माझ्याकडे ये, माझ्याकडे बस आणि माझी सेवा कर. त्यांचं म्हणणं हेच आहे, तुझे कर्म जे आहेत हे सेवा प्रती ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून म्हणतो आपण भिवू नको, मी तुझ्या पाठीशी. तू जर उत्तम कार्य करशील, तू जर उत्तम सेवा करशील, तू भुकेल्याला अन्न देशील, ज्याच्या अंगावर कपडे नाही त्याला कपड्याचं दान करशील, तर मी तुझ्या पाठीशी आहे. हीच खरी भक्ती. ही सेवा स्वामींनी शिकवली आहे. आणि स्वामींचं जे नामस्मरण आहे हे आपल्याला स्वामींची अनुभूती देतं. आपल्या सेवेला जे एक आध्यात्मिक वलय जे आहे ते तयार करण्याचं काम जे आहे ते स्वामींचं नामस्मरण करत असतं. स्वामींचे नामस्मरणाचे प्रकार कोणते? ओके, आता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्याकडे भरपूर साधक येतात तेव्हा साधक मला नेहमी विचारतात की सर नामस्मरण कसं करावं, ते कधी करावं, मग सकाळी 3:15 वाजता ब्रह्ममुहूर्तावरच करावं का? मग आता ब्रह्ममुहूर्तावर करावं का? आता बघा, आपण मुंबईमध्ये राहतो. मुंबई हे अक्षरशः धकाधकीचं जीवन आहे. पण एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये सुद्धा लोकांना स्वामींची भक्ती करायची आहे, स्वामींचं नामस्मरण घ्यायचं आहे. पण जो माणूस सकाळी 9 वाजता जातो, तो रात्री 9 वाजता येतो, ट्रेनमध्ये धक्के खातो 2-3 तास, त्याने नामस्मरण कसं करावं? तो रात्री 9 वाजता आल्यानंतर त्याच्या अंगात तर त्राण तर राहिला पाहिजे नामस्मरण करायला. मग तो सकाळी 3:15 वाजता कसा उठेल, सकाळी 4 वाजता कसा उठेल, आणि मग तो कसं नामस्मरण करेल, आणि परत सकाळी त्याला 9 वाजता जायचंय. स्वामींनी शिकवलंय कर्म सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही जर कर्मच नाही केलं आणि कंटिन्यू जर फक्त माझ्यात नामस्मरणात असेल तर काही अर्थ नाहीये. तुमचे कर्म महत्वाचे आहेत ना, कर्मच वलय देणार ना. हे कर्म चांगले असतील तर स्वामी सांभाळतात, प्रश्नच नाही. पण जो सकाळी 9 ते 9 कामाला जातो त्याने सकाळी 2:30 वाजता 3 वाजता मी जर समजा उठायला सांगितलं, त्याला कसा उठेल? त्याच्या अंगात जीव तर राहिला पाहिजे, तो त्राण तर राहिला पाहिजे. माझ्या काही साधकांना, माझे डोंबिवलीचे काही साधक आहेत, तो त्यांनी पण मला असंच सांगितलेलं की सर मी सकाळी 9 वाजता जातो आणि मी रात्री 9 वाजता 9:30ला येतो. त्यात पावसाळ्याचे दिवस असते की 10-10:30 होतात. मी नामस्मरण कसं करू? मी म्हंटल, तुझा हा जो प्रश्न आहे त्याचा एक समर्पक उत्तर आहे, कधीही आणि कुठेही करावं. स्वामींचं नामस्मरण हे कधीही आणि कुठेही करावं. तू एक छोटस काम कर. जेव्हा घरातून बाहेर पडतोस, ट्रेनच्या डब्यात चढतोस, गर्दी कितीही असून दे, तुला जोरात स्वामींचं नामस्मरण करायचं नाहीये. तू विटीला कामाला जातोस तर त्या 1-1.25 तासात मनातल्या मनात तू त्या ट्रेनच्या डब्यामध्ये पण नामस्मरण करू शकतो. झालं, 1 तासभर नामस्मरण झालं. आणि त्याला काउंटिंग का असावी?
त्याला काउंटिंग नसावी. नसावी. कोणताही माळ घेऊन जाऊ नकोस किंवा काही काही करू नकोस. अरे माळ ही मनाची लागते मनाची. आणि मन हेच मोठी माळ आहे. माळ आहे. जर तुम्ही ते मनापासून केलं तर ती माळ स्वरूपात तयारच होते ना. त्याला काउंटिंगची गरज नाहीये. त्या साधकाने जवळजवळ हे साधक मला जानेवारी महिन्यात भेटलेले, त्या साधकाने जवळजवळ सकाळी 9 वाजल्या म्हणजे जेव्हा तो ट्रेनच्या डब्यात चढतो तेव्हा तो जेव्हा व्हीटी स्टेशनला म्हणजे सीएसटी स्टेशनला उतरतो तेव्हा तो नामस्मरण 1-1.25 तास नामस्मरण चालू असतं. त्यानंतर मी त्याला अजून एक सांगितलं, तू एक अजून छोटं काम कर, तुझा लंच ब्रेक कधी होतो? तो म्हणतो सर अर्धा तास पाऊण तास असतो लंच ब्रेक. मी म्हणलं ठीक आहे, 15 मिनिटं जेवणाचा डबा खायला लागतो, बाकीचा अर्धा तास तुम्ही या त्या गप्पा मारायला घालवता. तो वेळ नामस्मरणात झाला. तुम्ही वेगवेगळ्या गप्पा मारता, त्याच्यामध्ये तुमच्या तोंडून वल्गर शब्द पण निघतात, त्याच्यामध्ये तुमच्या मुखातून दुसऱ्याच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी पण निघतात. कशासाठी? तो अर्धा तास तुम्ही तुमच्या टेबलवर बसा आणि नामस्मरण करत बसा. मौन व्रत ठेवून नामस्मरण करत बसा. बघा तुमच्यातली ऊर्जा किती वाढते. हीच भक्ती आहे. भक्ती करायला कोणती विशिष्ट जागा नाही. हा वेळ आहे, मंदिरात नक्कीच जा, आरतीला नक्कीच उभे राहा, ते अत्यंत गरजेचं आहे. पण तुम्हाला वेळच नाहीये तर तुम्ही ही भक्ती तुमच्या टेबलवर बसून, कामाच्या खुर्चीवर बसून तुम्ही करू शकता. तुम्ही ट्रेनमध्ये करू शकता. योगेशजी तुम्ही बिलीव्ह नाही करू शकणार, जेव्हा ही त्याला साधनं सांगितली तो परत मला मे महिन्यात भेटला आणि मे महिन्यात तो मला म्हणतो दादा तुम्ही जसं बोललात त्याच पद्धतीने मी सगळं व्यवस्थित चालू केलं. आता मला ट्रेन मधले धक्के जाणवत नाहीयेत. एवढं माझं नामस्मरण स्ट्रॉंगली होत आहे. आणि तुम्ही मला सांगितलेलं की 2 वेळा नामस्मरण कर, एकदा तू कामाच्या ठिकाणी कर आणि एकदा ट्रेनमध्ये बसल्यावर कर. पण आता तसं होत नाही. मी जेव्हा जेव्हा फ्री असतो माझ्या मुखातून श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ हे सगळं निघतच असतं. एक वेगळी ऊर्जा स्वामींनी दिली. वेगळी ऊर्जा त्याच्यामध्ये प्राप्त झालीये. तो म्हणतो आता मला कोणत्याही पद्धतीची भीती वाटत नाही. एवढी ताकद नामात आहे. हेमंत सर, भारताला संतांची परंपरा लाभलेली आहे. त्यातूनच स्वामी समर्थ महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे प्रगट झालेले आहेत. हा आपल्यासाठी दैवी चमत्कार आहे की साक्षात्कार समजावा? स्वामी समर्थ महाराज हे जे प्रगट झाले हा एक साक्षात्कार आहे. ते चमत्कार नाही करत. आता एक नुकताच देऊळबंद 2 पिक्चर येऊन गेला. मला थोडस उदाहरण ते देऊशी वाटतं. अतिशय सुंदर पिक्चर होता. देऊळबंद 2 मध्ये त्यांनी दाखवलंय की मी चमत्कार नाही केले तरी तुमच्यात राहून चमत्कार आपोआप घडू शकतात. त्या ज्या कॅरेक्टर आहेत, त्या ज्या मॅडम आहेत म्हणजे त्या महिला आहेत, त्या अभिनेत्री दाखवल्यात त्याच्यात त्यांनी सांगितलं की चमत्कार न करता तुम्ही घडून दाखवा. स्वामींनी चमत्कार न करता कृषी प्रधान देश कसा घडू शकतो हे दाखवलं. फक्त आपली मानसिकता पाहिजे हो. स्वामींनी तर चमत्कार न करता दाखवून दिलाय. आणि त्यांनी हेही दाखवलंय की चमत्कार हे तुम्ही स्वतः करू शकता. तुमच्या मेहनतीने, तुमच्या सत्कर्माने, तुमच्या कार्याने हे चमत्कार तुम्ही स्वतःही करू शकता. हे देऊळबंद 2 मध्ये दाखवून दिलेलं आहे. ते चमत्कार करतात म्हणून स्वामी नाही आहेत, ते स्वामी आहेत म्हणून ते चमत्कार करतायत. आणि ते खरंच ब्रह्मांड नायक आहेत. सगळं ब्रह्मांड हलवण्याची ताकद फक्त त्यांच्यात आहे. स्वामी समर्थांचा उपदेश कसा आचरणात आणावा? स्वामी समर्थांचा एक स्पष्ट आणि सोपा उपदेश आहे. तू सत्कर्म करशील, जो भुकेलेला आहे त्याला अन्न देशील, ज्याला कपडे नाही त्याला कपडे देशील, तुझी जी काही आर्थिक अवस्था आहे, तुला जे काही जमतंय, तू जे काही दान धर्म करशील तो त्यांचा साक्षात्कार आहे. तुम्ही त्यांचं नामस्मरण करताय ही तर त्यांची अनुभूती प्राप्त करण्यासाठी. पण खरंच जर स्वामींना मिळवायचं असेल, खरंच जर स्वामींच्या जवळ जायचं असेल आणि खरंच जर त्यांची अनुभूती घ्यायची असेल तर सत्कर्म याच्याशिवाय मार्ग नाही. चांगलं कर्म, भुकेलेला अन्न देणं अतिशय सुंदर कर्म. भुकेलेला अन्न दिल्यानंतर त्याला ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र देणं हे अतिशय सुंदर कर्म. आपण कधी हा विचार करतो का? आपली 2 मुलं आहेत, आपल्या 2 मुलांना एक छोटस उदाहरण देतो योगेशजी, जे आपण नाही करत आहोत. आपण आपल्या 2 मुलांना जून महिन्यात लाईन लावून शैक्षणिक साहित्य आणून देतो. शैक्षणिक साहित्य, वही आणून देतो, पुस्तकं आणून देतो,
किंवा पट्टी आणून देतो, त्यांचे ड्रेस मटेरियल आणून देतो. सर्व म्हणजे प्रत्येकाचं शैक्षणिक साहित्य 3,000 रुपयात जातं. आपण कधी असा विचार करतो का की ज्यांच्याकडे खरंच घेण्यासाठी हे 3,000 रुपये नाहीये, त्या एका मुलाला आपण एका वर्षात एका मुलाला हे वह्या पुस्तकं आपण दान करूया? एका मुलाला करा, एका जास्त मुलाला. नका करू. तुम्ही तुमच्या 2 मुलांना आणा ना, असं समजा की मला 3 मुलं आहेत. तो एक मुलगा जो आहे तो अनाथ आश्रमात जर असेल राहत, त्याला कोणीच नाहीये, कोण देणारं नाहीये. जर त्याला शिकण्याची इच्छा आहे, पण तो त्या ब्रिज खाली राहतोय, पण त्याला शिकण्याची इच्छा आहे, द्या ना त्याला देऊन. आपण असं का विचार? तिथे स्वामी उपस्थित आहे. या सत्कर्मामध्ये स्वामींची अनुभूती आपल्याला मिळते. स्वामींचा अंतरात्मा तुमच्याशी बोलतो. ऍक्च्युली हा मोठा प्रश्न आहे. याचं उत्तर कसं द्यावं? तुम्हाला आलेला अनुभव स्वामींचा. बघा, 2019 नंतर अक्षरशः म्हणजे माझ्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बदल घडत गेले. त्यात सगळ्यात महत्वाचा बदल होता की ज्या माणसाला कमरेचा त्रास आहे आणि त्याने आयुष्यात कधी नामस्मरण केलेलं नाहीये, तो पहिल्याच वेळेस जेव्हा नामस्मरणाला बसला त्यावेळेस स्वामींनी अक्षरशः 10 स्वरूपात दर्शन दिलं. हा अनुभव होता. आणि जो माणूस जमिनीवर 1 तास बसू शकत नाही, तो 4-4.5 तास बसून नामस्मरण करू शकतो. हा अनुभव होता. ही त्यांची ताकद होती. त्यानंतर असं घडत गेलं की समोर कोणतीही व्यक्ती आली, की माझा कुंडलीचा अभ्यास नाही, ज्योतिषचा नाही, न्यूमरोलॉजीचा नाही, वास्तूचा नाही, कोणताच पद्धतीचा माझा अभ्यास नाही, पण समोर जो माणूस बसला तर त्या माणसाचं सगळं भूतकाळ मी सांगू शकतो, त्याला भविष्यात कशी साधना करायची आणि त्याचं जे त्याला यश निर्माण करायचंय ते कसं निर्माण करायचं त्याचा मार्ग दाखवण्याची ताकद त्यांनी माझ्यात दिली. आता मी त्यांना कनेक्ट आहे की नाही हे त्यांनाच माहिती. हेमंत सर, स्वामी खूप रूपात आपण पाहतो. स्वामी गणपतीत पाहतो, स्वामी विठ्ठलात पाहतो, स्वामी शंकरात पाहतो, स्वामी देवीत देखील पाहतो. कशी काय ही रूप? बघा योगेशजी, आपण जर बघायचं गेलं तर स्वरूप आहे ना ही सगळी वेगवेगळी आहे, पण शक्ती एकच आहे. त्याबद्दल माझा एक छोटासा अनुभव सांगतो. माझी सगळ्यात मोठी साधना जर झाली असेल तर ती कोविडमध्ये झाली. काही कामं नव्हतं, कोणतंच काम नव्हतं, आणि त्यांच्या कृपेने त्यांनी सगळं व्यवस्थित दिलंय. तर विचार होता की हा जो टायमिंग आहे हा मार्गी लावायचा, नामस्मरणात मार्गी लावायचा. मी आमच्या टेरेसवर बसून, बिल्डिंगच्या टेरेसवर बसून तासन तास नामस्मरण करायचो. एकटाच होतो, ना गाडीचा आवाज, ना कसला, काहीच आवाज, शांतता होती. एकटाच टेरेसवर बसायचो आणि नामस्मरण करायचो. आणि एवढ्या चांगल्या स्वरूपात नामस्मरण व्हायचं. नामस्मरणामध्ये जेव्हा मुखातून ओम श्री स्वामी समर्थ निघायचं तेव्हा त्यांचा चेहरा असा समोर त्या आकाशामध्ये दिसायचा आणि तोच चेहरा माझ्या समोर असायचा. त्यानंतर जेव्हा कोविड थोड्याफार प्रमाणात ओपन झालं, मंदिरं ओपन झाली, तेव्हा मी गणपती बाप्पांच्या मंदिरात जेव्हा जायचो ना तेव्हा मला तिथे पण स्वामीच दिसायचे. जेव्हा मी शंकराच्या मंदिरात जायचो तिथेही मला स्वामीच दिसायचे. म्हणजे आपण ज्या स्वरूपाशी एकरूप होतो ना, एकरूप होतं ते स्वरूप आपलं आहे. ते स्वरूप आपल्याला पूजायचं आहे. स्वामी समर्थांचं जे अध्याय आहेत त्या स्वामी चरित्राचं वाचन कसं केलं पाहिजे? बघा, स्वामी चरित्र सारामृत जे आहे, हे स्वामी चरित्र सारामृत जे आहे याचे संपूर्ण जे अध्याय, याच्यामध्ये स्वामींनी त्यांच्या त्या काळामध्ये जे जे काही लोकांना उपदेश केलेले आहे, जे जे काही त्यांचे चमत्कार घडलेले आहेत, हे सगळं तिथे सांगितलेलं आहे. आणि त्याचं वाचन कसं करायचं, तर मला असं वाटतं की त्या पोथीमध्ये पहिल्या 2 पेजेसमध्ये हेच लिहिलेलं आहे की त्याचं वाचन कधी सुरुवात करावी, कधी त्याचं पारायण असलं पाहिजे. पण मला असं वाटतं स्वामी चरित्राचं सारामृताचं जे वाचन आहे ते महिन्यातून एकदा तरी 7 दिवस असावं. 3-3 अध्याय रोज वाचायचे असतात, पण ते पुस्तकामध्ये जे काही गाईडलाईन दिलेली त्या पद्धतीने असावं. पण महिन्यातून एकदा तरी असावं. तुम्हाला 1 वर्षानंतर अनुभूती येईल की स्वामी काय. मग स्वामींच्या आपण जर भक्तीत गेलो तर आयुष्य बदलतं? आयुष्य बदलत नाही तर आयुष्य सुधारतं. आयुष्य बदलतं
हा शब्द बदलणं हा शब्द वेगळा आहे, पण आयुष्य सुधारतं. आपल्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळते. काही मी असं म्हणणार नाही की काही लोक देवधर्म नाही मानत. का मानत नाही मला माहिती नाही. कारण हा निसर्गच परमेश्वराने बनवलेला आहे. लोक म्हणतात निसर्गाने आपल्याला बनवलाय, पण निसर्ग कोणी बनवलाय? निसर्ग कोणी? हा सगळ्यात यक्ष प्रश्न आहे. यक्ष प्रश्न. पण हा निसर्ग कोणी बनवलाय? तर निसर्ग हा बनवला हा ब्रह्मांड नायकांनी बनवलाय. मग तिथे ब्रह्मा विष्णू महेश आले आणि त्यांचं स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज आहे. ध्यानीमनी नसताना आपण ध्यानीमनी नसताना आपल्याला स्वामी भरपूर देतात. प्रॅक्टिकली सोल्युशनही मिळतं. खूप वेळा आपण भक्ती करतो, मात्र देवाला कधी पाझर फुटत नाही किंवा देव आपण श्रद्धा ठेवून देखील देवाला आपली हाक भक्ताची ऐकू येत नाही. काय कारण असू शकतं? पहिल्या सगळ्यात महत्वाचं सांगतो, आता जवळजवळ 90% लोक जे आहेत ती देवाची भक्ती सुद्धा काहीतरी स्वार्थापोटी करतात. आणि आपल्याला आयुष्यामध्ये सगळंच पाहिजे असतं. योगेशजी, आपल्याकडे एक 1 BHK फ्लॅट असतो, मग नंतर आपल्याला 2 BHK हवा असतो. आपल्याकडे स्कूटर असते, तर नंतर आपल्याला 4 व्हीलर हवी असते. मग आता 4 व्हीलर मध्ये पण 4 व्हीलर आल्यानंतर आपल्याला मग काय हवं असतं? मर्सडीज हवी असते. आपल्या अपेक्षा कधी संपणारच नाही. पण त्या ब्रह्मांड नायकाला माहितीये की याला कोणतं चाक दिलं पाहिजे. मग ते 2 व्हीलरचं दिलं पाहिजे का 4 व्हीलरचं दिलं पाहिजे, तो ठरवतो. त्या ब्रह्मांड नायकाला माहितीये. आणि जर तुम्ही पूर्णपणे सरेंडर आहात, तुम्ही जर पूर्णपणे विचार करताय की श्री स्वामी समर्थ महाराजच माझं आयुष्य घडवणार आहेत आणि तेच माझ्या पाठीशी उभे आहेत, तर मग विचार कशाला करता? ते जे देतील ते आत्मसात करण्याची ताकद निर्माण करा ना स्वतः. आणि असं कधीच होत नाही की ते तुमच्या पाठीशी उभे राहत नाही. शेवटी अशक्य ही शक्य करतील स्वामी. असं कधीच होत नाही की ते तुमच्या पाठीशी उभे राहत नाही. तुम्ही कंटिन्यू त्यांच्या नामात राहा, कंटिन्यू त्यांच्यावर त्यांच्या साधनेत राहा आणि पूर्ण सरेंडर व्हा त्यांच्या चरणाजवळ. पूर्ण सरेंडर म्हणजे जे कराल ते तुम्हीच कराल. मग तुम्हाला अनुभूती येईल प्रत्येक पावलाला ते तुमच्या बरोबर आहे. आणि तेव्हाच म्हटलं जातं, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हेमंत सर, योगीराज किंवा स्वामी, ब्रह्मांड नायक या स्वामी समर्थांना पदव्या कशा लाभल्या? आता कशा लाभल्या हा सगळ्यात मोठा इतिहास आहे, पण ते मला कल्पना नाही की कशा लाभल्या. पण एक सांगतो, आज सगळेच जण म्हणजे मी स्वामींना मानतो तर मी स्वामींना ब्रह्मांड नायक म्हणतो. काही लोक बाबांना मानतात, बाबांना ब्रह्मांड नायक म्हणतात. शंकर महाराजांना पण ब्रह्मांड नायक म्हटलं जातं. गजानन महाराजांना ब्रह्मांड नायक म्हटलं जातं. हे सगळी स्वरूप वेगवेगळी आहेत, पण ही शक्ती एकच आहे. आणि ही सगळी ब्रह्मांड शक्ती आहे. हे जेव्हा सत्पुरुष, हे जेव्हा देवदूत, हे जेव्हा पृथ्वीवर अवतरले गेले, तेव्हा हे ब्रह्मांड नायक म्हणूनच अवतरले. ही ब्रह्मांडाची शक्ती फिरवणारे तेच आहेत. भगवद्गीतेत म्हटलं गेलेलं आहे आणि बरेच ग्रंथांमध्ये म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा मनुष्याला जेव्हा जेव्हा परमेश्वराची आणि त्यांच्या उपासनेची, त्यांच्या उपदेशाची गरज लागते, तेव्हा संतांचा जन्म झालेला आहे. तिथे देवदूतांचा जन्म झालेला आहे आणि साक्षात भगवान त्यांच्या स्वरूपात प्रगट झालेले आहेत. स्वामींच्या स्वरूपात साक्षात भगवान प्रगट झालेले आहेत, साक्षात दत्त महाराज प्रगट झालेले आहेत आणि साक्षात ब्रह्मा विष्णू महेश प्रगट झालेले आहेत. हेच तर ब्रह्मांड नायक आहेत. ब्रह्मा विष्णू महेश हे ब्रह्मांड नायक आहेत आणि त्यांचं स्वरूपच स्वामी समर्थ महाराज आहेत. हीच ब्रह्मांड नायक आहे. ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांच्या नावाने काही बंधू लोक भक्तांना फसवतायत, ते मूर्ख बनवतायत, लुटमार करतायत. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही बघा, कसं आहे माहितीये का की जे फसवतायत, पहिली गोष्ट ते स्वामींना सरेंडरच जे फसवतायत. पण मी म्हणतो कोणी का फसावं? जर स्वामींनी त्यांच्या नामातच सगळं काही दिलेलं आहे, जर स्वामींनी त्यांचं नाम घेऊनच सगळं काही प्राप्त होईल असं सांगितलेलं आहे, तर मग आपण लिंबू मिरचीच्या भानगडीत का पडतो? कशाला आपण अंधश्रद्धेच्या पोटी आपण जातोय? स्वामींनी कधीच सांगितलेलं नाहीये. स्वामींनी फक्त नामस्मरण करायला सांगितलेलं आहे. स्वामींनी फक्त सत्कर्म करायला सांगितलेलं आहे. जर सत्कर्म केल्यानंतर जर तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, तर मग अंधश्रद्धेच्या पोटी आपण का जातोय? आणि अशा बंधू बाबांना आपण का तारा देतोय? कारण काय त्या गोष्टीचं? मी हात जोडून नम्र विनंती करतो की जे काही अंधश्रद्धेचे जे काही प्रकार चालू आहेत,
त्यांच्या नादी लागू नका आणि त्यांना उच्च मानू नका. सगळ्यात उच्च जे आहेत ते फक्त श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. यांच्या अलीकडे पलीकडे कोणीच नाही. कुठची शक्ती नाही. त्यांची स्वरूप वेगवेगळी आहेत, पण शक्ती ही एकच आहे आणि ही प्रत्येक ठिकाणी प्रगट झाली. हेमंत सर, तुम्हाला आलेला एखादा चमत्कार किंवा दृष्टांत स्वामींनी दिलेला आहे? खरं सांगू का, ते मला बऱ्याच गोष्टीत अनुभूती देत असतात. बऱ्याच गोष्टीत त्यांनी मला खरं साक्षात्कार पण दिलेला आहे. छोटस उदाहरण सांगतो. माझे एक मित्र होते, ते कोविडमध्ये ऍडमिट होते आणि कोविड म्हणजे सगळ्यात हेवी होता. म्हणजे जो तो ते चॅनल उघडलं की फक्त कोविड दिसायचं. दिसायचा. रस्त्या खिडकी उघडली की तो अँब्युलन्सचा आवाज यायचा आणि मनात एक भीती बसलेली होती की काय, कसं आहे, कोणत्या पद्धतीने हे चाललेलं आहे. कारण हे कधी असं वाटलं नव्हतं की एवढं काही बंद पडू शकतं आणि एवढं काही असू शकतं, एवढा मोठा आजार असू शकतो. कोविडमध्ये माझे मित्र ऍडमिट झाले. पहिले 6-7 दिवस त्यांना काही वाटलं नाही आणि एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. 6-7 दिवसात त्यांना काही वाटलं नाही. 8 दिवसानंतर 10 दिवसानंतर त्यांची तब्येत घसरत गेली आणि आमचं रेग्युलर फोनवर कम्युनिकेशन होत होतं. मग ते आयसीयू मध्ये गेले वगैरे. बोलता बोलता 23 ते 24 दिवस झाले. 24 दिवस झाल्यानंतर पण ते आयसीयू मध्ये होते. 24 दिवस झाल्यानंतर पण ते आयसीयू मध्ये होते. 24व्या दिवशी मला 24 का 25व्या दिवशी मला फोन आला. मला म्हणतात की सर, जर समजा जर मी बाहेर नाही ना पडलो तर मी मरून जाईल. या शब्दात त्यांनी मला फोन केला. माझे डोळे पाणावले गेले. मी म्हटलं आता मी करू काय? बोलतो सर, मला तुम्ही इथून काढा. त्यांनी मला फोनवर सांगितलं, सर तुम्ही मला इथून काढा. मी इथून काढलो तरच बरा होईल, नाही तर मी एक दिवस पण राहिलो ना तर मी जिवंत नसणार आहे. बोल, माझ्या अंगाला काटे आले हे ऐकून. आपलाच मित्र, जवळचा मित्र, जीवाला जीव देणारा मित्र, मी काय करू? कारण रिस्ट्रिक्शन सगळ्यांनाच होते, मलाही होते. घराच्या बाहेर निघता येत नव्हतं. घरात 2 लहान मुलं होती, आई आहे व मिसेस आहे. त्या सगळ्या गोष्टी असताना मी कसा बाहेर पडू? पण ज्या फोटोमधून मला साक्षात्कार झाला, ते फोटो आजही माझ्या घरी आहे. तिथे फोटो जवळ बघितलं आणि मी सांगितलं की स्वामी, मला आता बाहेर पडावं लागेल आणि मला त्याला आणायचं आहे. बाकीचं सगळं तुम्ही बघून घ्या, आता काय करायचं हे सगळं तुम्ही बघा. काय करायचं, कसं करायचं, कोणत्या पद्धतीने करायचं हे तुम्ही बघा. मी तर चाललोय. मग मी मस्त ग्लव्स वगैरे, पायात ते सगळं प्रिकॉशनरी गोष्टी घालून गेलो आणि जेव्हा मी काही गोष्टी तिथे करत गेलो की त्याचे याची डिस्चार्जची प्रोसिजर, तेव्हा डॉक्टरने स्पष्ट सांगितलं मला, तुम्ही जर त्याला काढलं, पहिली गोष्ट की त्याला ती ऑक्सिजन व्हॅन लागत होती घरी आणण्यासाठी. दुसरं, डॉक्टर मला घाबरत बोलण्यापेक्षा की मला सांगत होते की त्याला तुम्ही जर बाहेर काढलं तर त्याला काही त्रास होऊ शकतो, ती तुमची जबाबदारी असेल. पण मला माहिती नाही काय ताकद दिली त्यांनी. मी त्याची जबाबदारी घेतली. मी म्हणालो काही असून द्या, मला माहिती नाही, पण मला त्याला बाहेर काढायचंय. ती ताकद दिली कोणी? ऊर्जा दिली कोणी? ती त्यांनीच दिली. आणि मी त्याच्या डिस्चार्जच्या पेपरवर साईन केले. तुम्ही बिलीव्ह नाही करू शकणार. 4:30-5 मी गेलो त्याला डिस्चार्ज घ्यायला. 11:30 त्याला घरी आणलं. योगेशजी, 24 दिवस ऍडमिट असलेला माणूस, त्याला घरी आणल्यानंतर गेलं. 3 दिवसांनी तो माणूस ओके झाला, विदाऊट ऑक्सिजन. तो चांगल्या पद्धतीने त्याच्या अंगणामध्ये फिरायला लागला. सर, तुम्ही हा सांगितलेला प्रसंग खरंच अंगावर शहारा आणणारा आहे. खरंच शहारा आणणारा आहे. आणि तुम्ही एक डॉक्टर आहात. स्वामी भक्तांना जर तुमच्याकडे मदतीसाठी आले तर कोणतं मार्गदर्शन किंवा कोणता उपचार देता तुम्ही? बघा, डॉक्टर मी म्हणजे मेडिकल डॉक्टर नाहीये. मी सायकोलॉजीचा चांगला अभ्यास केलाय. त्याच्यामध्ये मी 22 वर्ष झाले शिक्षण क्षेत्रात काम केलंय. तर स्टुडंटशी रिलेटेड सायकोलॉजीचा माझा चांगला अभ्यास आहे आणि माझी एज्युकेशन मध्ये डॉक्टरेट झालेली आहे. तर तुम्ही आज आज बिलीव्ह नाही करू शकणार, मी महाराष्ट्राच्या पलीकडे कुठे गेलो नाही फिरायला.
पण स्वामींनी मला एवढं मोठं केलं की आज मी व्हिडिओ कॉलवर दर आठवड्याला 2 दिवस म्हणा 3 दिवस म्हणा मी ऑस्ट्रेलियामध्ये बोलतो, मी UK मध्ये बोलतो, तिकडच्या लोकांना मार्गदर्शन करतो, USA लोकांना, स्वित्झर्लंडच्या लोकांना मार्गदर्शन करतो. आणि स्वामी सेवा कशी करावी, कोणत्या पद्धतीने असली पाहिजे, कोणती सेवा कोणत्या दिवशी कोणत्या पद्धतीने असली पाहिजे हे त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळं ते करून घेत आहेत माझ्याकडून. मी काही करत नाही. मी परत एकदा सांगतो, मी पूर्णपणे शून्य. जे काय आहे ते आणि तेच सगळं घडून घेतात. आध्यात्मिक भाव, भक्ती आणि श्रद्धा याचं सुंदर विश्लेषण हेमंत सरांनी केलं. त्याबद्दल हेमंत सर तुमचं खूप खूप धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि मुलाखत आवडल्यास नक्कीच सर्व स्वामी भक्तांना ही मुलाखत शेअर करा आणि मुलाखत लाईक देखील करा. गुरुविना जीवनात कोण येईल कामी, खडतर रस्ता जीवनाचा या वाटेवरी, नको मनात भ्रांती, चला गुरु चरणी, घेऊ क्षणभर विश्रांती. श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. थांबूया एक पाऊल तुमच्यासाठी. गुरु एक आम्हा असाला